मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। लोकशाही मार्गाने आंदोलन करा, गणेशोत्सवात कुठलंही विघ्न नको, सणांमध्ये खोडा घातल्यास छत्रपती शिवराय निपात करायचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा जरांगेंना अप्रत्यक्ष इशारा। मनोज जरांगे उद्या अंतरवालीतून मुंबईसाठी निघणार, फक्त 2 दिवसांचा वेळ आरक्षण न दिल्यास सरकार उलथवून टाकणार, जरांगेंची धमकी। स्वतःला छत्रपती शिवरायांचा मावळा मानणारा खालच्या भाषेत कधीही बोलणार नाही, माझ्या पाठीशी आईसह सर्व महाराष्ट्राचा आशीर्वाद, मुख्यमंत्री फडणवीसांचं जरांगेंना प्रत्युत्तर। मुख्यमंत्री फडणवीस विना संस्काराची भाषा करत नाही, जरांगेंना सुपारीखोर चिंधीचोर बोललं तर चालेल का? भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा मनोज जरांगेंवर निशाणा। बीडच्या गेवराईतील राड्या प्रकरणी लक्ष्मण हकेंसह 14 जणांवर गुन्हा दाखल, लक्ष्मण हके नंबर 1 चे आरोपी, सुमोटोनुसार पोलिसांकडून गुन्हा दाखल। माझं आणि शिंदे साहेबांचं चांगलं, आमच्यात कुणी कितीही काड्या टाकण्याचा विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरी काहीही होणार नाही, नगरविकास खात्यावरील नाराजीच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, दुपारी 12 वाजता मंत्रालयात बैठक पार पडणार, जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मागण्यांवर निर्णय होणार का याकडे लक्ष। पंकज भोयर भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री, संजय सावकारे यांना पदावरून हटवलं, पंकज भोयर यांच्याकडे वर्धा जिल्ह्यासह भंडारा जिल्ह्याची अतिरिक्त जबाबदारी, तर सावकारे यांची बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्री पदावर वर्णी। गोरक्षकांविरोधातील सदाभाऊ खोत यांचं आंदोलन मागे, लवकरच शेतकऱ्यांसोबत बैठक लावण्याचं मुख्यमंत्री कार्यालयाचं आश्वासन, शेतकऱ्यांना मारहाण करून जनावरं जबरदस्तीनं गोशाळेत ठेवल्याचा खोत यांचा आरोप। नवी मुंबईतील मतदार यादीत 76,000 मतदारांची नावं दोनदा असल्याचा काँग्रेसचा आरोप, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदारांची नावं वगळण्याची मागणी। कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला, गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी बाप्पाच्या आगमनाची परंपरा कायम। गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी मुंबईतून 973 एसटी गाड्यांची सोय, तर कुर्ला एसटी डेपोतून कोकणासाठी 23 गाड्या रवाना होणार, कुर्ला बस स्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी। गंगापूर धरणातून 3025 क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू, नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी। वडिलांनी विवाहित मुलगी आणि तिच्या प्रियकराला हातपाय बांधून विहिरीत फेकल्यानं दोघांचा मृत्यू, नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील घटना, आरोपी वडील मारुती सुरने पोलिसांच्या ताब्यात। जळगाव जिल्हा परिषदेच्या 8 कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुष ग्रामसेवकावर कारवाई करण्यात येणार, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कर्णवाल यांच्याकडून स्पष्ट। गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली, गणेशोत्सवात मुंबईत 20,000 पोलीस कर्मचारी तैनात, सीसीटीव्ही ड्रोनद्वारे संवेदनशील ठिकाणांवर करडी नजर राहणार। एल्फिस्टन पुलाचं पाणकाम गणेशोत्सवानंतर केलं जाणार, एल्फिस्टन पूल 10 सप्टेंबर पासून वाहतुकीसाठी बंद। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीला मोठा प्रतिसाद, म्हाडाच्या 5000 घरांसाठी 1.25 लाख अर्ज, 28 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरता येणार। नागपुरात सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कायदेशीर कारवाई होणार, पाळीव कुत्र्याला बाहेर फिरायला नेताना त्याच्या तोंडावर जाळी बांधणं बंधनकारक, नागपूर पोलीस आयुक्तांचे आदेश। मनतारा वन्यजीव केंद्राच्या अधिग्रहण प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून एसआयटी चौकशीचे आदेश, सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश जे चेलमेश्वर यांच्या नेतृत्वात चौकशी होणार। राहुल गांधींच्या मतदार अधिकार यात्रेचा 10वा दिवस, काँग्रेस खासदार प्रियंक गांधी आज मतदार अधिकार यात्रेत सहभागी होणार। अमेरिकेनं भारतावर लादलेला 50% टॅरिफ उद्यापासून लागू होणार, अमेरिकेकडून अधिसूचना जारी, तर जगात आर्थिक स्वार्थाचं राजकारण सुरू, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।